विचार सागर तरंग तिसरा परिच्छेद 5 क्रमांकाचा। विचार सागर तरंग तिसरा परिच्छेद 5 क्रमांकाचा। आचार्य म्हणजे सद्गुरु सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता या संबंधीचे विचार ग्रंथकार आपल्या समोर या परिच्छेदामध्ये प्रतिपादन करतायत। प्रथम आणि द्वितीय अशा 2 तरंगाचा विचार करून तृतीय तरंगाच्या उपोद्घातामध्ये आपण कुणाला शरण जावं तर सद्गुरूला शरण जावं। ते सद्गुरू कसे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू। कारण केवळ श्रोत्रिय पद असेल तर जी एखाद्या विषयावर PhD करणारी, एखाद्या विषयाचा अभ्यास करणारी काही जी प्रोफेसर मंडळी त्यांच्यावर त्याची अतिव्याप्ती होईल। केवळ ब्रह्मनिष्ठ पद ठेवलं तर निर्विकल्प समाधिमग्न महात्म्यावर त्याची अतिव्याप्ती होईल आणि केवळ कृपाळू पद ठेवलं तर आपले जननी जनक माता पिता यांच्यावर अतिव्याप्ती होईल। परंतु हे तिन्ही पद ठेवले तर मात्र मग कुठेही अतिव्याप्ती होत नाही। अर्थात हे श्रीगुरूचं निर्दुष्ट लक्षण झालं असं आपण विचार केला। नंतर द्वितीय परिच्छेदामध्ये अशा असणाऱ्या जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि कृपाळू आहे अशा श्रीगुरूचं लक्षण कळाल्याच्या नंतर त्या श्रीगुरूचं कर्तव्य काय याचा विचार आपल्याला दुसऱ्या परिच्छेदामध्ये ग्रंथकाराने आपल्या समोर ठेवला। काय आहे श्रीगुरूचं कर्तव्य? त्या श्रीगुरूचं कर्तव्य त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रधान सांगितल्या। जीवाच्या सकल दुःखाला कारण काय असेल तर जीव ब्रह्माचा भेद ही मुख्य भेद भ्रांतीच जीवाच्या सकल दुःखाला कारण आहे। दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे आयशे आपलनी तोंडे बोलती वेद येऊ धर्मांतरम कृते आता तसे भयम भवती। आणि ती 5 प्रकारची भेदभ्रांती जीवाला सुखदुःखाला कारण आहे। तर त्यातली पहिली जीव ईश्वराचा भेद हा एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूची प्राप्ती करून देणार आहे। दुसरा जीव जीवाचा भेद हा द्वेष मत्सराद्वारा आपल्याला दुःख देणार आहे। तिसरा जीव जडाचा भेद भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा आपल्या जीवनामध्ये दुःखाला कारण आहे। आणि चौथा ईश्वर जडाचा भेद हा तत्वविचाराला प्रतिबंध करणार आहे। तर शेवटचा जड जडाचा भेद हा अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा आपल्या जीवनामध्ये सुखदुःखाला कारणीभूत ठरणार आहे। म्हणून साधकाच्या ठिकाणच्या येणकीन प्रकाराने श्रुतियुक्ती अनुभूतीच्या द्वारा या 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश करणं हे गुरुजीचं मुख्य कर्तव्य आहे। आणि संसाराचं मिथ्यात्व त्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं हे गुरुजीचं प्रधान कर्तव्य आहे। असे 2 सद्गुरूचे कर्तव्याचा विचार द्वितीय परिच्छेदामध्ये केला। मग आता गुरुचं जर लक्षण असेल तर शिष्याचंही काहीतरी लक्षण असलं पाहिजे। शिष्याचं काय लक्षण आहे तर शिष्य तो ऐसा चाहिए, आपला गुरु तो ऐसा शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ देय, लेकिन गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न लेय असं कबीरदासजी म्हणतात। म्हणजे सर्वस्व समर्पण करणारा तो शिष्य पाहिजे आणि शिष्याची जो नेघे सेवा मानी देवासारिखे त्याचा फळे उपदेश असं महाराज म्हणतात। म्हणून गुरु असा पाहिजे का शिष्याला साक्षात आपला परमात्माच मानणारा आणि शिष्य तर असा पाहिजे का सर्वस्व समर्पण करणारा। मग शिष्याचं काय लक्षण आहे तर ते म्हटले प्रथम आणि द्वितीय तरंगामध्ये जे अनुबंध चतुष्टय, नंतर साधन चतुष्टय, तदनंतर श्रवणादी चतुष्टय हा सगळा जो साधक साधन साध्य हा त्रिपुटीचा विचार आपण केला आणि प्रथम आणि द्वितीय तरंगामध्ये विस्तृत विचार केला। तो कोणाचे लक्षण आहे? एक प्रकारची शिष्याचीच लक्षण आहे, म्हणून वेगळं लक्षण करण्याची आवश्यकता नाही असा विचार तिसऱ्या परिच्छेदामध्ये पाहिला। चौथ्या परिच्छेदामध्ये गुरुतत्वाविषयी पुन्हा विचार करत असताना एखादा म्हणेल आम्ही बुद्धिमान आहोत, संस्कृत भाषेचं आम्हाला चांगलं ज्ञान आहे आणि आम्ही स्वतः थोडासा विचार करून सुद्धा हे ग्रंथ आम्ही आत्मसात करू, जीव ब्रह्माईके ज्ञान संपादन करू, तर हे कदापि शक्य नाही। ही गोष्ट आपल्याला सदृष्टांत सांगितली। जसं सागराला पाणी इथून तिथून आपलं विहीर असेल, ओढा असेल, झरा असेल, त्याला मूळ पाणी मेघाद्वारा येतं सागराचंच। मग सागराचंच पाणी येतं तर एखादा म्हणेल तृषा निवृत्त करण्याकरता आपण डायरेक्ट सागराचंच पाणी पिऊ, स्वतः साक्षात सागराचं पाणी पिऊ तर त्याची तृष्णा तर निवृत्त होणार नाही आणि तोंड मात्र खारट पडल्याशिवाय राहणार नाही। हा झाला एक प्रकारचा रूपक अलंकार आहे। मग इथे सागर कोण आहेत? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही एक प्रकारची सागर आहे आणि मुमुक्षुरूपी पिपासू आहे। आणि आपली तृष्णा म्हणजे कोणती तृष्णा? काही बिरडे पेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडिले निमिष माने, ही तृष्णेचं हरण होण्याकरता त्या सागराचंच ज्ञानरूपी पाणी स्वयंबुद्धीने प्राशन करण्याचा प्रयत्न करेल तर त्याची तृष्णा तर निवृत्त होणार नाही
पण तोंड खारट पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ते मी नाथल्या संसारा उपाय जाच तयाविरा आपण लोपे वारा विकोपी जाय. म्हणजे तृष्णा निवृत्त न होताना एक प्रकारचा शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम, नको ते संशय त्याच्या अंतकरणामध्ये संशयाचं जाळं वाढेल. संध्याच्या सुटलेल्या गाठी झालो पोटी शीतळ असं होणार नाही. का होणार नाही? कारण तो स्वबुद्धीने केलेला प्रयत्न आहे. आणि परमार्थ पथामध्ये स्वबुद्धीचा प्रयत्न हा कुचकामी आहे, निकामी आहे. त्याने साधक साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. कारण भगवान माऊली आपल्याला भगवती ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, त्यावेळेला आपण ओवी बोलून गेलो. स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीच नाही, एक जाणवेच्या डोही गर्वेची घेले, किंवा मनुमार्गी गेला तो येते मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धान्य. मग काय करावं? नाथबाबा सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या, तर आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. हा विचार आपल्याला चौथ्या परिच्छेदामध्ये सांगितला. त्यामध्ये 2 शंका आणि समाधानही आलं. मग मी बोलण्याचा झोक श्रीगुरूचा असा दिसला का जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मुक्ती प्राप्त होत नाही, ते ज्ञान गुरु वाचून प्राप्त होत नाही, गुरु ते ज्ञान सेवे वाचून ते आपल्याला लाभत नाही. याचा अर्थ 3 ज्ञानप्राप्तीचे दरवाजे आपण पाहिले. सद्गुरू विठ्ठल बाबा घुले बाबा आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक बाबा, हे 3 दरवाजे सांगायचे असा आपण उल्लेख कालच्या परवाच्या पाठामध्ये बघितला. एक धनेन विद्या, निकृष्टा विद्या, विद्या मध्यमा विद्या, शुश्रूषा विद्या, उत्तमा विद्या. सेवेच्या द्वारा मिळवलेलं ज्ञान हे उत्तम दर्जाचं श्रेष्ठ ज्ञान आहे. याला पुरावा काय? तर भगवती ज्ञानेश्वरी, जेत ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबाटा ओळखणे. दुसरा पुरावा म्हटलं तर श्रीमद भगवद्गीता, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञाननच तत्वदर्शन. तिसरा पुरावा चौवेदाचे केल्याशी वर्ण अर्थही गहन करून या. त्यामध्ये तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा अंतरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे सेवा याद्वारा मिळवलेलं हे ज्ञान. मग श्रीगुरूची सेवा करावी आणि ती जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करावं. पण मग पूर्वपक्ष बोलतो, या तुम्ही जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि मोक्ष सांगता, पण रामानुजाचार्य त्यांचे गुरु जे आहे यमुनाचार्य, ते त्यांच्या गुरुजीकडे, किंवा मध्वाचार्य निंबर्काचार्य वल्लभाचार्य ते त्यांच्या गुरुकडे गेलेत आणि त्यांनी त्यांच्या गुरुजींनी त्यांना अद्वैताचा नाही द्वैताचा, अभेदाचा नव्हे भेदाचा उपदेश केला आणि ते ज्ञान आत्मसात करून ते कृतार्थ झाले. मग अद्वैत तत्वज्ञानानेच मुक्ती होते असं आपण म्हणता कसे? जसं आपण म्हटलो, मोक्ष जर कर्माने सुद्धा होत असेल तर ज्ञानाचंच मोक्ष हे परमप्रयोजन फळ आहे असं म्हणता येणार नाही. तसं द्वैत ज्ञानाने सुद्धा मोक्ष होत असेल तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष होतो असं विधान आपण करता कसे? अशी ज्या वेळेला शंका घेतली त्यावेळेला त्याचं उत्तर दिलं की खरं या ठिकाणी गुरु कोणाला मानावं, शिष्य कोणाला मानावं हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. परंतु इथे शास्त्रीय गुरु शिष्य विचाराचा म्हणजे वेद प्रतिपादित आणि सनातन जे आपण शांभविद्या ब्रह्मविद्या ही शांकरी विद्या म्हणतो, तर या विद्या या परंपरेला अनुसरणार ही विद्या प्राप्त करून घेण्याकरता आणि देण्याकरता गुरुचं लक्षण काय असावं, शिष्याचं लक्षण काय असावं, तो विचार या ठिकाणी अभिप्रेत आहे. नाही तर व्यवहारात कोणालाही गुरु मानतात. एखादी शूद्र विद्या शिकवली त्यालाही गुरु मानतात. मानू नये का? मानावं. कारण एक अक्षर जर आपण कोणापासून शिकलो तर त्याला आपण गुरु मानावं, आणि नाही जर आपण ते मानलं तर शेकडो वर्ष आपल्याला रवरव नरकात पचावं लागतं असंही म्हटलेलं आहे. म्हणजे गुरु मानू नये असू नये, पण सद्गुरू नाना नसतात, सद्गुरू मात्र एक असतात. आणि मग त्या सद्गुरूचं काय लक्षण आहे आणि त्या सत्शिष्याचं सुद्धा काय लक्षण आहे ते लक्षण या ठिकाणी अभिप्रेत असल्यामुळे रामानुजाचार्य आणि त्यांचे गुरु हे गुरु शिष्य परंपरेतच इथे बसत नाही, इथल्या अद्वैत तत्वज्ञानाच्या बाबतीत पाहिलं तर, असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केला. आणि व्यवहारामध्ये अर्हत यांना देखील जैन लोक गुरु मानतात, म्हणून गुरु मानण्याला काय अर्थ नाही. इथे आम्हाला जो अभिप्रेत गुरु शिष्य परंपरा आहे त्या परंपरेनुसार पाहिलं तर गुरुचं कर्तव्य आहे 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश करायचा, संसाराचं मिथ्यात्व त्याच्या बुद्धीवर आरूढ करून द्यायचं, आणि त्या गुरुचं लक्षण आहे ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असले पाहिजे. आणि मग सत्शिष्याचं काय लक्षण आहे तर तो सेवेच्या द्वारा त्याने ते ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अनुबंध चतुष्टय, श्रवणादी चतुष्टय, साधन चतुष्टय याने तो संपन्न असला पाहिजे असा विचार आपण केला. पुन्हा त्याने शंका घेतली, वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष होतो आणि तुम्ही जर हा ग्रंथ सांगत आहात, हा तर साक्षात काही नाही, वेद नाही, हा प्राकृत ग्रंथ आहे, मग या ग्रंथाचं श्रवण आम्ही करावं की न करावं? तर त्याचं उत्तर देताना सांगितलं की बरोबर आहे, विचारसागर हा ग्रंथ वेद नाही. भगवती ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबराची गाथा, नाथांचं भागवत हे आपले वारकरी प्रस्तंत्र हे काही साक्षात वेद नाही. पण हे वेद नाही असं म्हणण्याचं धाडस कोणी करू नये. कारण का? वेदाने जी फलश्रुती प्राप्त होती तीच फलश्रुती याही ग्रंथाने प्राप्त होते.
कारण त्यांनी आपल्याला वचन दिलं ज्ञानोबा राहायचं. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद, स्वदेह सचिदानंद कान व्हावे ते. किंवा तुम्ही अच्युतात्मनिज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातानं धरी अनाते, असं नाथबाबा बोलतात. ते साधवहा शांतरागहा कामक्रोध विवर्जितहा भ्रुवंतीयन महाराज तत्संसार निवर्तकम, असं त्यांचं महात्म्य असल्यामुळे ब्रह्मविद ब्रह्मएव भवते, ब्रह्म जाणणारा हा साक्षात ब्रह्मच झालेला असतो. त्यामुळे ब्रह्मवेत्या पुरुषाची वाटेल त्या भाषेतली वाणी ही साक्षात वेदवाणीच असते. म्हणून ज्ञानोबरायची प्राकृत ज्ञानेश्वरी साक्षात वेदच आहे. जगद्गुरु तुकोबरायची गाथा तर महाराज स्पष्ट बोलतात, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने वाहवा भार माता, वाचा बोलू वेदनीती, करू संती केले ते. क्षराक्षरा वेगळा तुका होणे निराळा, पाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. म्हणून ती साक्षात तुकोबरायची गाथा वेदवाणी आहे, नाथांचं भागवत वेदवाणी आहे. तसं हा विचारसागर पंडित साधू निश्चलदासजी यांच्या मुखारविंदातनं प्रस्फुटित झालेला हा ग्रंथ हा साक्षात काय आहे, वेदच आहे. म्हणून या ग्रंथाच्या चिंतनाने जीव ब्रह्मके ज्ञान होऊन मोक्ष होईल का, तर निश्चित होईल, यात कुठलाही संदेह घ्यायचं कारण नाही. अशा पद्धतीचे विचार करून झाल्याच्या नंतर आता या 5व्या परिच्छेदामध्ये आचार्य नाम सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता अशा पद्धतीचे विचार प्रतिपादन करतात. अर्थात सेवा 2 प्रकारची आहे, एक ईश्वराची सेवा आहे आणि दुसरी सद्गुरूची सेवा आहे. मग जर आपण सत्शिष्य असेल तर आपण कुणाची सेवा करावी, ईश्वराची करावी का सद्गुरूची करावी? तर उत्तर आहे, गुरुला डावलून ईश्वराची करण्यात अर्थ नाही. देव सारावे परते, संत पूजावे अर्थे. उलट परमात्मा म्हणतात, ती दगड तैशीवरी मंत्र पुष्प देवाश्री. कधी जर संताचा अवमान करून जर परमात्म्याची पूजा करत असेल तर संताचा अवमान करून परमात्म्याची पूजा केलेली, सद्गुरूचा अवमान करून परमात्म्याची पूजा केलेली हे परमात्म्याला सुद्धा मान्य होणारी गोष्ट नाही. त्यामुळे अशा वेळेला बघा, भगवान ज्ञानोबराय देवनिवृत्ती आणि धरले दोरी कर, जातो ज्ञानेश्वर बैसावा, माऊली समाधिस्थ झालेत म्हणजे बसलेत, आणि बसल्याच्या नंतर आता अंतिम निर्वाणीचा निरोप घ्यायचा आहे. आवडीचा अध्याय उघडीला 9वा अध्याय उघडलेला आहे, नंदीदीप तेवत आहे, आणि एका बाजूला जगन्नियंता परमात्मा पांडुरंग आहे आणि दुसऱ्या बाजूला आपले सद्गुरू निवृत्तीदादा आहे. मग आता ज्ञानोबराय तर आपल्याला समोर आदर्शही ठेवायचा आहे आणि आता दोघाचाही नमस्कार करायचा आहे. पण अंतिम नमस्कार करत असताना पहिलं मानाचं स्थान द्यावं कोणाला, म्हणजे गुरुला नमस्कार पहिला करावा की पांडुरंग परमात्म्याला पहिला नमस्कार करावा, असे किंचित द्विधा स्थिती एक क्षणाकरता झाली. पण दुसऱ्या क्षणात ज्ञानोबरायला आठवलं काय, गुरु गोविंद दोनो खडे काके लागो पाव, बलहारी गुरु देव के जिनुने गोविंद देव बताय. खरं परमात्म्याची परमात्मा रूपाने कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न या सृष्टीचा नियंता हा परमात्मा आहे असं ज्ञान तरी कोण करून देतो, गुरुच करून देतो. म्हणून ज्ञानोबराने पहिलं वंदन सद्गुरू निवृत्तीदादाला केलं आणि दुसरं वंदन जगन्नियंता असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला केलं. परमात्मा सुद्धा प्रसन्न झाले. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, जय हो, सद्गुरु तयाचाही प्रकाशक, एवं गुरुविना अधिक नाही पूज्य ते. नाथबाबाचे ना, पुन्हा एकदा सांगा. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, ब्रह्म काय करतं, सर्व जगाचं प्रकाशन करतं. आपण स्वयंप्रकाश म्हणतो ना ब्रह्माला. ब्रह्म काय, अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम, अवेद्य असून अपरोक्ष स्वरूप असणारं सगळ्या जगाचं प्रकाशन करणारं ब्रह्म आहे. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरू तयाचाही प्रकाशक. त्या ब्रह्माचं सुद्धा ब्रह्मरूपाने प्रकाशन करून देणारा, ज्ञान करून देणारा कोण आहे, सद्गुरू आहे. नाही तर ब्रह्म आपल्याला कळत नाही ना. म्हणून ब्रह्म सद्गुरू तयाचेही प्रकाशक. आणि एवं गुरुविना अनेक नाही पूज्यते, म्हणजे गुरु वाचून अनेक इतर कोणी पूज्य नाही. म्हणजे गुरुला डावलून इतराची पूजा, याचा अर्थ इतराचा अनादर करावा असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानोबराय देखील म्हणतात ना, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. म्हणजे कोण करी म्हणताना ज्ञानोबराय इतराचा अनादर करतायत काय, असा त्याचा अर्थ नाही. पण श्रीगुरूला बाजूला सारून इतराच्या पुढे अगदी नतमस्तक होणं किंवा इतराला हात पसरणं ही मात्र सत्शिष्याला आवश्यकता नाही. इतराची पूजा करावी. जर काय आहे, डॉक्टर बाबा म्हणत असतात, जर कर्मठ असेल तर मग त्यांनी शास्त्राची पूजा केली पाहिजे, शास्त्राला आदर दिला पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांनी शास्त्राला जाणूनच केली पाहिजे. का, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधान नोक्तम कर्म कर्तुर्मेहर असे. शास्त्र म्हणले ते सांडावे, ते तर राजेही तृण मानावे, घे म्हणतले या न मानावे विषयी विरू. पण कधी कर्मठ असेल तर, आता कर्मठ कशाला म्हणतात, कर्म जड वेगळा आणि कर्मठ वेगळा. कर्मठ त्याला म्हणतात जो कर्मानेच मोक्ष मानतो त्याला कर्मठ म्हणतात, साक्षात कर्माने मोक्ष मानणारा. आणि कर्मजड कशाला म्हणतात,
त्याला म्हणतात पिछेशी आई आगे ढकेल दी. फक्त करायचं म्हणून करायचं, कशा करता करतो, काय करतो हाही विचार ज्याच्या ठिकाणी नाही त्याला कर्मजड म्हणतात. पण जो कर्मठ आहे, जो कर्माने मोक्ष मानतो त्याला शास्त्र सेव्य आहे. कोणाप्रमाणे म्हणाल तर विठ्ठलपंत ज्ञानोबरायचे पिताश्री आपले मारुती बाबा म्हणत असतात, ज्या वेळेला शास्त्र म्हणले ते सांडावे ही ओवी ज्ञानोबराय सांगतायत, सच्चिदानंद बाबा लिहित आहेत, त्यावेळेला माऊलीच्या समोर कोण असावे तर त्यांचे आईवडीलच असावे, दुसरं कोण असावे. कारण विठ्ठलपंतांना किती शास्त्र प्रमाण आहे. देहांत प्रायश्चित आशया बोलिले विचारून भले हित करा हे वाक्य ऐकल्याच्या नंतर त्यांनी डोळे झाकून आनंदाने देहांत प्रायश्चित स्वीकारलं. ही शास्त्रावरची त्यांची प्रगाढ प्रचंड असणारी निष्ठा आहे. कुमारील भट्ट सुद्धा येदी वेद प्रमाणम तदा जीवेम असं म्हणून ते वेद हृदयाला कवटाळून 1000 फुटाच्या उंच कड्याहून स्वतःला झोकून देतात. ही त्यांची असणारी शास्त्राबद्दलची निष्ठा आहे. म्हणजे कर्मठ पुरुष असेल तर त्याला शास्त्र सेव्य असतं. एक पतिव्रता माऊली असेल तर तिला पती सेव्य असतो. कारण पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व हवे पती ध्यानी बने. मग त्या पतिव्रता काय पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता अनायसे आत्महिता भेटीची गा किंवा भेटीची ते कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकुला क्षमया धरत्री षडगुणमे तद्दी पतिव्रतानाम. आणि अशी जर पतिव्रता स्त्री असेल तर तिला आपला पती सेव्य असतो. कारण पतीच्या मताला अनुसरून ती जर वावरली तर प्रकार काय आहे, सामर्थ्य काय आहे, फलश्रुती काय, तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. त्याचं उदाहरण जिजाऊच आहे. जिजाऊचा पांडुरंगाचा 36चा आकडा असताना पांडुरंग परमात्म्याने जिजाऊच्या पायाची धूळ चाटावी, तिच्या पायातला काटा काढावा, तिच्या शिव्याही खावावा. याचं एकच कारण आहे, जरी जिजाऊ परमात्म्याला बोलत असेल तरी तुकोबराच्या सेवेमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची उणीव भासू दिली नाही. आणि त्याची फलश्रुती आहे तिची देवावरी सत्ता. अर्थात पतिव्रता असेल तरी त्याला पतिसेव्य, कर्मठ असेल त्याला शास्त्रसेव्य, एक उपासक असेल तर त्याला उपास्य दैवत सेव्य असतं. भानुदास महाराजांचे उद्गार पहा, प्रसिद्ध आहे. जै हे आकाश वर पडो पाहे ब्रह्म गोळा भंगा जाय वड वानळ त्रिभुवन खाय तरी मी तुझीच वास पाहेगा विठोबा न करी अनेकाचा पांगेला नामधारक तुझाची अंकेला. असं भानुदास महाराज बोलतात. किंवा तुकोबराय सुद्धा म्हणतात करोत तपादी साधने कोणी साधतो गोरांजने आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहटा. हे तुकोबराय म्हणजे उपासकाच्या भूमिकेमध्ये घेऊन हे महाराजांचं बोलणं आहे. पण एक सत्शिष्य असेल तर त्याला श्रीगुरूचे सेव्य आहे. का बरं? कारण ईश्वर सेवेमध्येही फल आहे. काय आहे? भलेही वारकरी संप्रदायाची सुरुवात निष्काम कर्मयोगापासून आणि त्याची परिसमाप्ती नैष्कर्म्य दशेत असेल तरी आरंभी तर सकामतेतूनच प्रवृत्त होतो ना. मग त्याचं फल काय? तर ईश्वर सेवेमध्ये फक्त अदृष्ट फल आहे आणि गुरु सेवेमध्ये दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्ही प्रकारचं फल आहे. अदृष्ट फल कोणतं? पुण्य प्राप्त होतं. हे अदृष्ट पुण्याची गणना कोण करी? श्रीगुरूच्या सेवेमध्ये हे एक अदृष्ट फल प्राप्त होतं. दृष्ट फल कोणतं? तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा तो का म्हणे मुक्ती परनेली नोरी आता दिवसचारी केली म्हणे. कारण मोक्ष कशाने? ज्ञानाने. ज्ञान कशाने? सेवेने. आणि त्या गुरुची जर सेवा केली आणि गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. मग एकदा ज्ञान प्राप्त झालं तर मोक्ष आहे ना. आणि याची देही याची डोळा आहे म्हणून हे दृष्ट फल आहे. आणि पुण्य प्राप्त होणं हे अदृष्ट फल आहे. असं गुरु सेवेमध्ये दृष्ट अदृष्ट दोन्ही प्रकारच्या फलाची प्राप्ती आहे आणि ईश्वर सेवेमध्ये फक्त अदृष्ट फलाची प्राप्ती आहे. म्हणून आपण जर सत्शिष्य असेल म्हणजे एक शिष्य भूमिकेत असेल तर आपण समर्पित असलं पाहिजे. कोणाला? सद्गुरूला समर्पित असलं पाहिजे. अशा पद्धतीचे विचार सांगताना बोलतात आचार्य सद्गुरू सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता. काय म्हणतात बघा, अधिकारी म्हणजे कोण? जिज्ञासू अर्थात मुमुक्षू जो साधक आहे. अशा जिज्ञासू मुमुक्षू साधक पुरुषाने ब्रह्मरूप असलेल्या आपल्या गुरुची सर्व भावाने सेवा केली. सर्व भावाने शब्दाचा अर्थ तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. जसं उपासक परमात्म्याची उपासना कशी करतो? काया वाचा मने सर्वस्वी उदार बाप रुक्मदेवर विठ्ठलाचा वारी कर. तसं या ठिकाणी तनु मनु जीवे अशा पद्धतीने सेवा करणे याला सर्व भाव म्हणजे काया वाचा मनाने. म्हणून सर्व भावाने सेवा केली तर श्रीगुरु काय होतील? प्रसन्न होतील. कारण सेवेच्या द्वारा जी प्रसन्नता लवकर प्राप्त होते ती इतर कशाने प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून श्रीगुरु प्रसन्न होऊन परमात्मा तत्वाचा अर्थात तत्वमसी महावाक्याचा तू ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीच्या महावाक्याचा उपदेश करतील. आणि त्या उपदेशाने जिज्ञासूस आत्मज्ञान प्राप्त होऊन अगोदर तो अहम देहोस्मी ही भ्रांती असते. पण श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि हा अधिकारी शिष्य जर असला तर मग माऊली म्हणतात तत्वमसी ऐशी वाणी एक वेळ पडता काने अविद्याने निद्रा गेली पळून तत्क्षणी जागे नला.
तुकोबराय म्हणतात तुका म्हणे काने ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. म्हणून आत्मज्ञान प्राप्त होऊन तो कृतकृत्य होईल. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तव्यम इतिमेव तुष्यती. जे करायला पाहिजे ते केलं, जे प्राप्त व्हायला पाहिजे ते झालं. आता काम नाही झालो पाहि रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसुनी. अशी कृतकृत्यता होईल. म्हणून जिज्ञासूस ईश्वर सेवेहून सद्गुरु सेवाच काय आहे श्रेष्ठ आहे. म्हणजे जिज्ञासूने ईश्वर सेवेपेक्षाही सद्गुरु सेवेला प्राधान्य दिलं पाहिजे. ईश्वर उपासकास केवळ पुण्यरूप अदृष्ट उत्पन्न होईल. आपण जर ईश्वराचीच उपासना केली, जर उपासक असेल आणि त्याने परमात्म्याची उपासना केली तर त्या उपासनेचं फल काय होईल, त्याला पुण्यरूप अदृष्ट प्राप्त होईल. आणि देहपातानंतर जर त्याला वैकुंठादी लोकाची अपेक्षा असेल तर तो लोक ते देखील त्याला प्राप्त होईल. पण तो कधी प्राप्त होणार आहे, देहपाताच्या नंतर. आणि देहपाताच्या नंतर असल्यामुळे तो कोणतं फळ झालं, ते अदृष्ट फल झालं, ते अदृष्ट फल झालं. म्हणून म्हणतात पण मात्र आत्मबोध होणार नाही. म्हणजे का, आत्मबोध म्हणजे परमात्मा आत्मबोध करून देऊ शकत नाही का, करून देऊ शकतो, पण याची उपासना त्याकरता असली पाहिजे ना. पण उपासकाची उपासना जर त्याकरता नसेल, बरं परमात्म्याला सुद्धा परमात्मा रूपामध्ये आत्मबोध देता येतो का, उत्तर आहे नाही. परमात्म्याला आपणच देव होय गुरु झाल्याशिवाय, म्हणजे गुरुची भेट घालून दिल्याशिवाय किंवा गुरुरूपात आल्याशिवाय परमात्म्याला ज्ञानाचं दातृत्व देता येत नाही. कारण ज्ञानाचं दातृत्व फक्त केवळ गुरुतत्वाकडे आहे. म्हणून एक तर परमात्मा गुरुरूपात येतात किंवा गुरुची भेट घालून देतात. तुकोबरायाच्या दोन्ही अवतारामध्ये बघा, नामदेव महाराजांच्या रूपात असताना तुकोबरायाला योग्य गुरुची भेट परमात्म्याने घालून दिली. सांगितलं ना, नामदेव महाराज म्हणतात देवा तू माझ्या हाताने दूध पितो, तू माझ्या हातचा नैवेद्य खातो, तू माझ्या सान्निध्यात राहतो, माझे सगळे लाड पुरवतो. आणि ते मंडळी मला म्हणतात कच्चा, खरंच मी कच्चा आहे का रे देवा. देव म्हणतात हो नामा सोनर कच्चा बे जो नाही गुरु का बच्चा बे. अर्थात जो गुरु तत्वाचा स्वीकार केला नाही तोपर्यंत दिसतो मी तैसा नाही, सर्व घटी व्यापक, आणि तू मला विटेपुरता मर्यादित पाहतोस की नाही, म्हणून तू कच्चा आहे. मग म्हटले देवा मी जर कच्चा आहे तर परीक्षा घ्या, नाही उत्तीर्ण झालो तर मग मला कच्चा माना. सावता महाराजला साक्षीदार ठेवलं आणि भगवान परमात्मा मलंग, घिसडी आणि फकीर अशा 3 रूपात आलेत. सावता महाराजांनी 3ही वेळेला ओळखलं, नामदेव महाराजला ओळखता आलं नाही. मग त्यांनी कबुली दिली का मी कच्चा, आता काय करू. म्हणले मग तुम्ही औंढ्याला जा. आणि उत्तम अधिकारी होते, सगुण साक्षात्कारी होते. म्हणजे तुकोबारायाने म्हणावं नाही घाटावे लागत. आणि एका सीताकडे भात त्या पाय ठेवण्याच्या प्रसंगावरनं प्रत्येक ठिकाणी शिवलिंग पाहिल्याच्या नंतर मग कळालं का परमात्मा हा व्यापक आहे. तिथून आलेत. देवाने पुन्हा परीक्षा घेतली, मात्र ग्रामशिवाच्या अर्थात श्वानाच्या रूपात परमात्मा आलेत आणि ती पोळी घेऊन धावलेत. तर नामदेव महाराज म्हणतात कोरड्या पोळ्या कशा खाशील, तुझं पोट दुखेल, थांब जरा तूप लावून देतो. देव मूळ रूपात आल्याने विचारलं कसं रे ओळखलं नामा. नामदेव महाराज त्यावेळेला कबुली देतात, नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वा ठाई, तेने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कारू. पण विसोबांची भेट घालून देणारा परमात्मा आहे, म्हणजे गुरुची भेट घालून दिली. आणि इथे तुकोबरायाच्या रूपात तोचे अवतार जरी नाही, आपले जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा येतून या. आणि तुकोबरायाच्या रूपात आल्याच्या नंतर ते काय म्हणतात, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्त की तो जाना ठेवला कर बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र तिथला रामकृष्ण हरी, कधी तर माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्यावेळेला गुरु रूपात परमात्मा आले. कशावरून पुढच्याच अभंगात बोलतात, माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु. एक तर परमात्मा गुरु रूपात येतात किंवा योग्य गुरुची भेट घालून देतात, पण भगवत रूपामध्ये त्याला ज्ञान देता येत नाही. भगवत रूपामध्ये 3 कार्य परमात्मा करू शकतात. 1 साधना परित्राण आहे, 2 दुष्कृताम विनाश आहे, 3 धर्म संस्थापनार्थ आहे. हे 3 कार्य भगवत रूपात करता येतात. पण ज्ञान देण्याचा हा व्यवहार आहे तो परमात्म्याला गुरु रूपात करावा लागतो किंवा गुरुची भेट घालून देऊन करावा लागतो. म्हणून इथे म्हणतात ईश्वर उपासकास केवळ पुण्यरूप अदृष्ट उत्पन्न होईल, आत्मबोध होणार नाही. आणि गुरु सेवेपासून अदृष्ट पुण्य तर उत्पन्न होईलच होईल, पण त्याची आवश्यकता न करताना. कारण त्या मुमुक्षुला याची आवश्यकता आहे का पुण्याची, नाही. पाप पुण्याच्या बंधनातून मुक्त होण्याची अपेक्षा आहे ना. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, चाले जैसे गंगोघाचे पाणी. किंवा काय आहे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पाप पुण्याअंगा, ही अपेक्षा त्याला आहे. जन्माभरूप मोक्षाची अपेक्षा आहे. म्हणून इथे शब्द वापरला की सद्गुरु सेवेपासून अदृष्ट पुण्य तर उत्पन्न होईलच, पण त्याची त्या पुण्याची आवश्यकता न करता श्रीगुरूच्या प्रसन्नतेने अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश होऊन ज्ञानद्वारा तात्काळ म्हणजेच याची ध्येयाची डोळा याच जन्मात मोक्ष प्राप्त होईल. अर्थात देहात असताना जीवनमुक्ती आणि देहपातानंतर विधेय मुक्ती हे फळ त्याला प्राप्त होईल.
असे अदृष्ट आहे. बरोबर का हो? असे हे दृष्ट फल आहे. क्षमा करा. म्हणजे गुरु सेवेमध्ये मोक्ष हे मुक्ती हे कोणतं फळ आहे? दृष्ट फल आहे. आणि ईश्वर सेवा केवळ कोणत्या फळाला हेतू आहे? अदृष्ट फळाला येतो. म्हणजे पुण्यप्राप्ती किंवा अगदी वैकुंठादी लोकाची प्राप्ती जरी म्हटली तर ती सुद्धा देह पातानंतरच आहे ना. म्हणून ईश्वर सेवा ही अदृष्ट फल देते आणि श्रीगुरु सेवा दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्ही फलाला हेतू होते. ईश्वर सेवा केवळ अदृष्ट फलाला हेतू आहे आणि सद्गुरु सेवा अदृष्ट सहित अदृष्ट आणि दृष्ट फलाला हेतू आहे. म्हणून मंद असेल, तीव्र असेल किंवा तीव्रतम असेल, याच तरंगात पाहिलं तर 6व्या तरंगातला जो अदृष्टी आहे तो कसा आहे? मग मंद आहे. 5व्या तरंगातला जो क्षमा करा 6व्या तरंगातला जो तर्कदृष्टी आहे तो मंद आहे. 5व्या तरंगातला जो अदृष्टी आहे तो तीव्र आहे आणि 4थ्या तरंगातला जो तत्वदृष्टी आहे तो तीव्रतम आहे. असा कुठल्याही प्रकारचा साधक असेल, मंद, तीव्र आणि तीव्रतम अशा कोणत्याही अधिकाऱ्यास कोणती सेवा श्रेष्ठ आहे? ईश्वर सेवेहून ईश्वर सेवेपेक्षाही सद्गुरु सेवाच श्रेष्ठ आहे. का तर ईश्वर सेवेमध्ये कोणतं फल आहे? फक्त अदृष्ट फल आहे. पण गुरु सेवेमध्ये दृष्ट आणि अदृष्ट फल आहे. गुरु सेवेमध्ये अदृष्ट फल कोणतं? मग गुरु सेवेमध्ये अदृष्ट फल कोणतं? नाही ना. गुरु सेवेमध्ये अदृष्ट फल पुण्याची प्राप्ती आणि दृष्ट फल कोणतं? हे जीवनमुक्ती, विदेहमुक्ती, याची देयाची डोळा, हे कोणतं आहे? दृष्टफल आहे. बघा, म्हणून मंद, तीव्र अशा कोणत्याही अधिकाऱ्यास ईश्वर सेवेहून सद्गुरु सेवाच श्रेष्ठ आहे आणि तीच त्याने करावी. ती सेवा कशी करावी याचा प्रकार आता आपल्याला सांगतात. म्हणजे आत्ताच आपण ओवी बोलून गेलो, तनु मनू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तोच सेवेचा प्रकार आपल्या समोर ठेवताना बोलतात. सद्गुरु सेवेचा प्रकार काय आहे? सद्गुरु सेवेचा प्रकार तर ज्या वेळेला श्रीगुरूचे दर्शन होईल त्यावेळेला दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा. म्हणजे आपण माऊलीच्या मंदिरात कधी थोडंसं त्या सुवर्ण पिंपळाच्या ओट्यावर वगैरे बसलं तर आपल्याला बरेच नमस्काराचे प्रकार तिथे पाहायला भेटतात. कधीतरी आपण हा प्रयोग करून बघा. खूप नमस्कार, काहीचे छाताड्या, इताड्या, हाताड्या, असे बरेच नमस्कार असतात. म्हणजे काही काही असं करतात, काही असं करतात, काही ते दंडवत घालताना सुद्धा जणू काय डिप्स मारतात की जोर काढतात हेच कळत नाही. दंडवत घालत नाही कारण नरक कपडन को डरत आहे, नरक पडन को नाही. म्हणजे कपडे मळतील याची भीती वाटते, पण आपण संतांसमोर साष्टांग प्रणिपात केल्याने तर आपल्याला नरकात पडावं लागेल याची मात्र भीती वाटत नाही. कारण ते अदृष्ट आहे ना, ते दिसत नाही आणि दृष्ट दिसतं. परंतु अशा वेळेला दंडप्राय साष्टांग प्रणिपात केला पाहिजे. आपले सद्गुरू, इष्टदेवत, कुलदेवत, ग्रामदेवत हे पुढे आल्याच्या नंतर आपण साष्टांग प्रणिपात. साष्टांग म्हणजे काय? संस्कृत विचारसागरामध्ये त्यांनी एक श्लोक दिला. पदाभ्याम, कराभ्याम, जानुभ्याम, उरसा, शिरसा, दृशा, वचसा, मनसा चैव प्रणामो अष्टांग उच्यते, असा एक श्लोक दिलेला आहे. तर त्यातला आहे पदाभ्याम, आपल्या 2 पायाचे 2 अंगठे. नंतर कराभ्याम, 2 असणारे हात. आणि जानुभ्याम, 2 असणारी गुडघे. आणि उरसा, शिरसा, आपलं वक्षस्थल, छाती आणि मस्तक, अशी 8 अंगभूमीला टेकणं याला साष्टांग प्रणिपात असं म्हणतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि ते सुद्धा कृत्रिम नव्हे म्हणून खाली दिलं काय? वचसा मनसा चैव, म्हणजे वाणीसहित मनाने. वरचा सांगितला कायेने आणि वाणीसहित मनाने. का? माऊली म्हणतात, आगाती वृत्ती किरीटी आधी म्हणूनच उठी, मग ते वाचादिठी कराशी. अगोदर कुठली गोष्ट मनात येते, वाणीने ती बोलतो आणि कृतीत ती आणतो, कृतीने करतो. ती कृतीने करत नाही तोपर्यंत आपल्याला दिसत नाही, किंवा वाणीने बोलत नाही तोपर्यंत ऐकायला येत नाही. आणि त्याचा अगोदर मनामध्ये संकल्प असतो. म्हणून मनासहित वाणीने आणि अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेला आपले सद्गुरू पुढे येतील त्यावेळेला साष्टांग प्रणिपात करावा. ही कोणती सेवेचा प्रकार सांगताना म्हणतात, ज्यावेळी श्रीगुरूचे दर्शन होईल त्यावेळी दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा. माऊलीची काय होई ना, लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगिष्टी आहे ना, लोटिली का काठी नोरीची जैशी. ती काठी जसं पूर्ण अंगाने जमिनीला टेकते, किंवा तुकोबराय म्हणतात दंडवत दंडापरी काही उरी नुरावे. अशा पद्धतीने दंड जसा सर्वांगाने टेकतो. मग आता हे डिप्स काढणं, जोर काढणं हा सर्वांगाने टेकणं आहे का? आहे ना, म्हणजे मधला काही स्पर्शच नाही ना.
आहे ना. मग तर ते साष्टांग प्रणिपात त्याला म्हणता येणार नाही. आणि हल्ली तर आपल्या वारकरी संप्रदायात तर खूप चांगला आहे, तुम्ही बाहेर गेल्याच्या नंतर ते गुडघ्याला नमस्कार करतात, असे गुडघ्याला हात लावतात. आता म्हणजे काय म्हणायचं नेमकं त्याच्यातून हे काही कळायला मार्ग नाही, पण ते असं गुडघ्याला हात लावतात आणि म्हणून नमस्कार करतात, आहे ना. म्हणजे हे गुडघ्याला लावतात, काही त्या खाली पिंढऱ्याला लावतात, काही अंगठ्याला हात लावतात आणि मग नमस्कार करतात. खरी ही नमस्काराची पद्धत नाही आणि भारतीय नमस्काराची तर पद्धत नाही. काही काही भागामध्ये ते इतर देशामध्ये असा हात करतात, काही हातात हात घेतात, पण ही नमस्कार आपली भारतीय पद्धतीने 2 हात जोडून, एक मस्तक झुकून, 2 काय आहे ना, 2 हस्तक एक मस्तक, ते पण आहे, ते 3 शिरे 6 हात, हां. पण ते दत्तात्रयाचं वर्णन केले, तर तो 2 हात आणि एक मस्तक अशा पद्धतीने नमस्कार करणं, हा आपला मित्र असेल, आपल्यापेक्षा वयाने वगैरे श्रेष्ठ असेल, तर अशाला हा नमस्कार. पण ज्या वेळेला आपले सद्गुरू येतील, जे संसार भवसागरातून आपल्याला तरुण नेणार आहे, अशांच्या पुढे आपण साष्टांग प्रणिपात केला पाहिजे. असं सांगताना म्हणतात, ज्यावेळेला श्रीगुरूचे दर्शन होईल त्यावेळेला दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा आणि आपल्या अंतकरणात प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांचे चरणरज आपल्या मस्तकावर धारण करावे. म्हणून तर महाराज म्हणतात काय, संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. किंवा नामयाचे पाठी चाले केशिराज, लागवाय रज चरणेचे. म्हणजे संत चरणाचं सामर्थ्य काय आहे, की त्या भगवान श्रीकृष्णाने एकदा लीला केली ना, राऊत बाबाच्या मुखातनं ऐकलं होतं. परमात्म्याला विचारलं की त्या परमात्म्याच्या अष्टनायक आहे ना प्रधान, 16,108 त्यातल्या, ते म्हणायला लागले, एवढ्या आम्ही असताना त्या गोपिकेची आता तरी आठवण काढण्याची काय आवश्यकता आहे. म्हणजे त्यांचं तसं निष्काम, निरुपम, निश्चिम असं प्रेम आहे माझ्यावर, म्हणून मला आठवण होते. म्हणले मग आमचं नाही का? म्हणले नाही, कोण म्हणतं, पण तसं नाही. नाही म्हटले, सिद्ध करून द्या. परमात्म्याने एक दिवस लीला केली. म्हणतात परमात्म्याचं उदर पोट दुखायला लागलं, ते काही केलं थांबेना. देवर्षी नारदही त्यावेळेला योगायोगाने तिथे आलेत. मग ते वैद्य वगैरे सगळे बोलून पाहिले, पण ते पोट काही केलं राहत नाही, काय करावं? म्हणले देवा तुम्हीच काही उपाय सांगा ना, आपण सर्वज्ञ आहात. मग देवाने सांगितलं, एक उपाय आहे, भक्त चरणाचे रज ते जर मला दिले आणि ते जर मी पिले तर मग माझं पोट दुखणं थांबेल. सुलभ उपाय म्हटले. देवर्षी नारद म्हटले, आपण भक्तच आहोत, आपल्या चरणाचे रस देऊ. पण लगेच दुसरा मनात भाव आला, परमात्म्याचं पोट दुखणं थांबेल, पण आपले चरणाचे रज परमात्म्याला दिल्याच्या नंतर आपल्याला रवरव नरकात जावं लागेल. तेच विचार त्या अष्टनायिकेच्या मनात आला. म्हटले आज नाही उद्या ते थांबेलच पोट दुखणं. त्यांनी ते देण्याकरता तयार झाले नाही. म्हणले देवा पण मग असं आता काय केलं पाहिजे? म्हणले काही नाही, काहीतरी घ्या भक्ताचा शोध. म्हणले देवा त्या गोपिकेची नेहमी आठवण करतात, त्यांना बघू काय विचारून. म्हटले चालेल ना. ते गेले गोपिकेकडे. गोपीकडे गेल्याच्या नंतर म्हटले, ते आल्याला विचारलं, देवर्षी नारद आपण द्वारकेहूनच आलेला दिसता. म्हटले हो, आमच्या गोपालकृष्णाचं कसं आहे? सगळं कुशल आहेत, मजेत आहे, पण देवाचं पोट दुखी एक प्रकारचा आजार जडला आणि तो काही केला थांबत नाही. म्हणले काय केलं पाहिजे? काही नाही, शरणाचे रज पाहिजे भक्ताच्या. आपले मारुती बाबा म्हणत असतात, काही वृंदावन भूमी ब्रज भूमी ही गोपिकाच्या चरणाचं रज काय घमेलेची घमेले लागेल ते घेऊन जा पटकन म्हटले. आणि गोपालकृष्णाचं पोट दुखणं थांबलं पाहिजे. त्यावेळेला म्हटले, तुम्ही अनपडगावार, चूल आणि मुली याच्या पुढे तुम्ही काही शिकला नाही, खरंच तुम्ही अडाणीच आहात. तुमच्या चरणाच्या रजाने त्याचं पोट दुखणं थांबेल आणि तुम्हाला रवरव नरकात कुंभपाक नरकामध्ये पचावं लागेल, तिची वाट काय? ते गोपिका म्हणतात, नारदा तुम्हाला असं वाटतंय, जे तुम्हाला कळतं ते आम्हाला कळत नाही. म्हणजे तुम्हाला कळतं ते आम्हाला अगोदरच कळतं, मग तरी तुम्ही द्यायला तयार झाला. अरे म्हटले, एक क्षणाचं पोटदुखी जर परमात्म्याचे थांबत असेल तर आम्ही कोट्यवधी कल्पापर्यंत रवरव नरकात पचायला तयार आहोत. आमच्या परमात्म्याचं पोट दुखणं थांबलं पाहिजे. हे त्या गोपिकाच्या अंतकरणातला भाव आहे. म्हणजे त्यांच्या चरणाचं राजाचं सामर्थ्य काय असेल. म्हणून अशा सद्गुरूची चरणाचे रज आपल्या मस्तकावर आपण धारण करावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे परमात्म्याला सुद्धा लिहिलेने कळे ना, परमात्मा सुद्धा नामदेव महाराजच्या पाठीमागे ती चरणाची धूळ आपल्या अंगावर यावी याकरता जर धावत असेल तर संत चरणाच्या राजाचं सामर्थ्य काय असेल हे शब्दातीत गोष्ट आहे. हे अनुभवाची जोगी नव्हे बोलायसे. म्हणून म्हणतात की त्यांचे चरणरज आपण आपल्या मस्तकावर धारण करावे आणि त्यांच्या जवळच सदैव वास करावा. एक प्रसिद्ध वचन आहे, काय पडूने राहीन तये ठाई, उगाच संताच्या पायी, न मागी न करी काही, तुझी आनगा विठोबा. अशा पद्धतीने त्यांच्या अनेक बाबा एक नेहमी श्लोक सांगत असतात, सदा संतुपी गंतव्या यद्यपि न उपदेशेन तिथे स्वैर कथा तेशाम उपदेशा भवंतिता. नेहमी मनुष्याने संतांच्या सहवासात जात राहावं. त्यांनी आपल्याशी काही चर्चा करो न करो, काही विचार सांगो न सांगो, त्यांनी संसारातल्या गोष्टी जरी त्यांनी सांगितल्या
तर त्याच्यातसुद्धा आपलं पराकोटीचं कल्याणच दडलेलं असतं. म्हणून आपण नेहमी संतांच्या सहवासात जात राहावं, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे असं निळोबराय महाराज म्हणतात. म्हणून म्हणतात जवळपास त्यांच्या जवळ वास करावा, म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहावं. आणि ज्यांचे मनात रात्रंदिवस या जन्म मरणरूप संसार बंधापासून मी कधी मुक्त होईल एक तळमळ असते ना जिज्ञासूला. आता पामराला विषयाला ही तळमळ नसते. पामर काय विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा कवसात पामराचा. त्याला वाटतं काही नाही, फक्त विषय सेवन करावे, विषयाच्या पलीकडे सुख असू शकत नाही. बरं विषय असला तर तोही विषयातच मग नाही, फक्त विषयात आहे, निषिद्ध विषयात नाही. विधीने सेवन विषय त्यागा ते समान. पण विषयाच्या आतीत असणारं सुद्धा एक निर्विषय सुख असू शकतं, अशी ज्याला कल्पना आहे, असं जो ऐकून आहे, पण ते सुख अद्याप प्राप्त झालं नाही आणि त्या सुखाची लालसा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, असाच त्यालाच आपण जिज्ञासू मुमुक्षू म्हणतो. तो त्याची कायम धडपड असते, काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषबाणे, पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करेल मज काय लाज राखेल, आणि प्रसिद्ध वचन आहे नववा नाट काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मग अशी ज्याच्या अंतकरणामध्ये संसार बंधापासून मी कधी मुक्त होईल आणि ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अशा स्वरूपाचा मोक्ष हा मला कधी प्राप्त होईल, असं मुक्तमिच्छा मुमुक्षा, मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षू असा जो, अशी त्याच्या अंतकरणामध्ये सामान्य इच्छा नाही, कशी आहे तीव्र इच्छा आहे. यदहरे विवर्जित तदहरेव प्रवर्जित, म्हणजे तीव्र इच्छा म्हणताना देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, काही झालं तर ते साध्य मला प्राप्त व्हावं, अशी ज्याच्या अंतकरणामध्ये तीव्र इच्छा आहे त्याने आपल्या जवळ असलेले सर्व ऐश्वर्य म्हणजे धन दौलत, आपलं मन, आपली असलेली वाणी, फार काय सांगावे, स्वतःचं शरीर देखील त्याने काय करावं, गुरुला अर्पण करावं, समर्पण करावं. त्या समर्पण सम्यक पद्धतीने अर्पण, त्याचं नाव आहे समर्पण कंसात सरपण, असं बाबाचे वाक्य आहे. सम्यक पद्धतीने अर्पण, त्याचं नाव समर्पण कंसात सरपण. सरपण आपण चुलीमध्ये माता भगिनी स्वयंपाक करण्याकरता घालतात, अशा वेळेला ते इंधन, ते म्हणतं की मला कोणत्या स्वयंपाकाला घाला, कोणत्या घालू नका, कधी टाका कधी नाही, काही नाही. आता तुम्ही जसं कराल तसं, तशा पद्धतीने गुरुदेवाला कधी जर विचारलं बाळा का रे बाळा आता कसं, तर गुरुदेव तुम्ही म्हणाल तसं. हा जर म्हणत असेल तुम्ही माझे गुरु आहात, हे तुमचं सगळं खरं आहे, पण मी म्हणेल तसं, असं जर म्हणत असेल तर तो शिष्य होऊ शकत नाही, आणि सत्शिष्य तर स्वप्नातही नाही. जे स्वतःचं बाबा म्हणत असतात आपल्या बुद्धीचं सर्पण करणं, पूर्ण समर्पण करणं, तिथे बुद्धू होऊन राहणं, बुद्धिमान होऊन न राहणं, काही ठिकाणी कायम लहान राहणं, याच्यातच महानता असते. कारण यावत जीवो त्रयवंद्या वेदांत गुरुरीश्वरा आदविद्या प्रसिद्ध्यर्थम पश्चात कृतज्ञत्व निवर्ते. मनुष्य जीवनात कितीही मोठा झाला तर तीन गोष्टी त्याला वंदनीयच असतात. एक वेदांत शास्त्र, कारण ज्याने आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख होती. नंतर गुरु, ज्यांनी आपल्याला तो आत्मबोध प्राप्त करून दिला. आणि तीन ईश्वर, ज्याच्या कृपेने या विचारात आपण प्रवृत्त झालो. म्हणून अगोदर त्यांना त्या बोधप्राप्तीकरता वंदन आहे, आणि नंतर आपल्यावर कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये म्हणून त्यांना वंदन आहे. पण आणि ती कसं असावं, आणखी एक श्लोक सांगत असतात, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरो तस्य ते अकथितार्था प्रकाशन्ते महात्मना. यस्य देवे पराभक्ती, जितकी देवा परमात्म्यावर पांडुरंगास ठिकाणी आपली पराकोटीची भक्ती असते, यथा देवे तथा गुरो, जितकी पराकोटीची श्रद्धा निष्ठा आपल्याला परमात्म्याच ठिकाणी असते, तितकीच पराकोटीची भक्ती श्रद्धा निष्ठा आपली गुरुच्या ठिकाणी जर असेल तर काय, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता आणि अकथिता दोन पाठभेद आहे. तसे ते अकथिता अर्था प्रकाशन्ते महात्मना, म्हणजे गुरुदेवाने न सांगितलेले सिद्धांत हे सुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये ते प्रमेय आपोआप उलगडतात, ते प्रस्फुटित होतात, ते सिद्धांत आपोआप त्याच्या मुखातनं बाहेर पडतात. कधी गुरुवर त्याची निष्ठा असेल तर, कारण म्हटलेलं आहे आपल्या गीता मातेचंही सांगणं आहे ना, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा सैतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती न चिरेनाधिगच्छति. आणि जर श्रद्धाहीन असेल तर तेही सांगितलं, अश्रद्धया उत्तम दप्तम तपस्तप्तम कृतंचेत असदित्युच्यते पार्थ नचेत प्रेत्य नह्य. मग माऊली म्हणतात जयाच्या ऐक धड नाही दयाची परत्र पुसशी काय. म्हणजे गुरुच्या ठिकाणी जर श्रद्धा असेल तर सगळेच सिद्धांत त्याला उलगडतात, आणि गुरुजीच्या ठिकाणी श्रद्धा नसेल, शब्दछेल करत असेल तर कवितर्क करत असेल तर त्याला ते सिद्धांत उलगडण्याची सुताराम शक्यता नाही. अर्थात सश्रद्धा अंतकरणाने आपण त्यांची सेवा करावी. म्हणून म्हणतात समर्पण व्हावं, पूर्ण समर्पित व्हावं, पूर्ण शरण व्हावं. म्हणून त्या शरणांगतीचा काल परवा बोललो वाटतं आपण श्लोक, अनुकूलस्य संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम
रक्षिष्यति इति विश्वास गोप्तुवर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षड्विधा शरणांगती. असं म्हटल्याच्या नंतर आता हा शिष्य काय करतो, पूर्वपक्ष शंका घेतो. शंका छोटीशी आहे. तो म्हणतो, अहो जवळ असलेले सर्व ऐश्वर्य कदाचित गुरुला देता येईल, म्हणजे आपल्याकडे जे काही धनसंपत्ती आहे, वैभव आहे, ते गुरुला आपल्याला देता येईल, समर्पण करता येईल, कारण आपल्याहून ते भिन्न आहे, ती देता येण्यासारखी वस्तू आहे. पण तुम्ही म्हणता तनू, मनो आणि जिवे. मग त्यातलं असणारं तनू म्हणजे शरीर, मनो म्हणजे मन अंतकरण, आणि वाणी म्हणजे आपली असणारी जिव्हा, आणि पुन्हा असणारे हे स्थूल शरीर. हे गुरुस अर्पण करावायचे असं आपण म्हणता. म्हणजे नेमकं काय करावं हे काही समजत नाही. तर त्याकरता ह्या शंकेचं क्रमाने आता समाधान सांगतात. त्यातला पहिला प्रकार आहे कोणता, तनु अर्पणाचा प्रकार. तनु शब्दाचा अर्थ आपलं शरीर गुरुला समर्पित करणं. हा तनु अर्पणाचा प्रकार आपल्याला विशेष रूपाने जर पाहायचा असेल तर अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्यपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. त्यातलं आचार्यपासनम, आचार्योपासनम या पदावर भगवान ज्ञानोबराय 13व्या अध्यायामध्ये बोलतात. जवळपास 109 ते 10 ओव्या ज्ञानोबराने तिथे खर्ची केल्यात. तिथे आपल्याला हे सगळे प्रकार सूक्ष्म रूपाने विस्तृत पद्धतीने बघायला भेटते. म्हणजे आपल्याला स्वप्नात कल्पनासुद्धा करवणार नाही अशा वस्तुस्थितीने भगवान ज्ञानोबराय आपल्या सद्गुरू निवृत्ती दादाची सेवा करण्याकरता तत्पर आहे. देहात असताना सेवा करेल असं नाही, देह गेल्याच्या नंतर सुद्धा मी सेवा करेल. आणि ते तनु अर्पणाचा प्रकार सांगत असताना माऊली म्हणतात, ताट मी काढीन शेजमी झाडीन चरण संवाहन करीन मीच. हे जिवंत असताना केलेली सेवा, गेल्याच्या नंतर हे शरीराची माती मिळविणे ती क्षिती जे ते श्रीचरण उभे टाती आराध्याचे असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे जिवंत असताना मी तर काया वाचा मनाने सेवा करेलच, पण गेल्याच्या नंतर या शरीरात पंचमहाभूतकारी शरीर आहे, तर शरीरातलं असणारं पृथ्वी तत्व ज्या ठिकाणी माझे गुरुजी ज्या भूमीवर शयन करतात, ज्या भूमीवर फेरफटका मारतात, ज्या भूमीवर ते वास्तव्य करतात, तिथे मी शरीरातलं पृथ्वी तत्व लयाला नेईल. नंतर जलतत्व, तर शरीरातलं जे जलतत्व आहे, गुरुजी ज्या जलाने स्नान करतात, ज्या जलाने ते पूजा करतात किंवा आचमन करतात, तृष्णा निवृत्त करतात, अशा म्हणजे किंवा वस्त्र धुतात, अशा जला ठिकाणी शरीरातलं जलतत्व मी लीन करेल. नंतर तेजतत्व, मग श्रीगुरू ज्या भुवनामध्ये राहतात तिथे जे दिवे लावलेले असतील त्या दीपामध्ये मी शरीरातलं तेज नावाचं तत्व त्या दीपाच्या प्रकाशामध्ये काय करेल, विलीन करेल. म्हणजे किंवा ज्या ज्या ठिकाणी गुरुजीला तेजाची अपेक्षा आहे अशा ठिकाणी मी ते विलीन करेल. वायुतत्व, गुरुजी जे श्वासोश्वास घेतात तर त्या वायूमध्ये माझ्या शरीरातलं वायुतत्व मी लीन करेल. आणि आकाशतत्व, गुरु ज्या वातावरणामध्ये असतात, ज्या पोकळीमध्ये राहतात, त्याच ठिकाणी मी शरीरातलं हे आकाश नावाचं तत्व विलीन करेल. म्हणजे जेणेकरून काय होईल, ध्यात असताना तर श्रीगुरूची सेवा मी करेलच करेल, पण देह पाताच्या नंतरसुद्धा मी श्रीगुरूची सेवा करेल. हा जो प्रकार ज्ञानोबराने सांगितला तो तनु अर्पणाचा प्रकार सांगितलेला आहे. सविस्तर विचार या 13व्या अध्यायातल्या साधारण 104 ते 125 अशा 13 ओव्यामध्ये हा तनु अर्पणाचा प्रकार माऊलीने आपल्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवलेला आहे, आपण बघू शकता. नंतर त्या तनु अर्पणाचा प्रकार इथे काय लिहितात ते वाचतो. तनु अर्पणाचा प्रकार श्रीगुरूच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करिता. वैद्यबाबा म्हणायचे, काही काही शिष्य महोदय असे असतात, त्यांना एखादं काम सांगितलं का ते म्हणतात गुरुदेव चरण कशी सोडू, आणि जेवायला जातोस का तिथे जरा श्री बालाजीचा बेत आहे, म्हटले गुरुदेव तुमची आज्ञा कशी मोडू. म्हणजे असं जर असेल तर तो तनु अर्पण प्रकार होऊ शकत नाही. तनु अर्पणाचा प्रकार सांगताना म्हणतात श्रीगुरूच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता. काल परवा बघा आपल्या त्या इथं शंकराचार्याचा आश्रम आहे ना, तिथे डॉक्टर बाबांची सेवा झाली. तर तिथे त्यांनी एक प्रसंग सांगितला. बाबा म्हटले, एका विद्यार्थ्याला म्हटले गुरुदेव जरा कंबर फार दुखती, म्हटले जरा त्रास होतो. हा तर तुम्ही होते ना, पाठ चेपून दे म्हटली माझी जरा. तर तो म्हणायला लागला, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आहे ना, आणि साक्षात परब्रह्मावर आपला पाय देणं नाही रे बाबा, आपण नाही असं करणार, हे पाप कुठं करणार मी, असं मी पाप करणार नाही. आता गुरुची आज्ञा, गुरुजीला वेदना होता आणि तो म्हणतो मी हे पाप करणार नाही. तर बघ म्हटले हो. मग तितक्यात दुसरा शिष्य आला, त्याला म्हटले जरा पाठ दाबायची होते रे, देतोस का दाबून. तो म्हटला झोपा की खाली. आणि त्याने अगदी यथेच्छ गुरुजीची पाठ तोडून दिली. गुरुजीला मोकळं वाटायला लागलं, आहेसं वाटायला लागलं, जरा प्रसन्न झाले गुरुजी. आणि याने पाठ तुडवली तर नाही, पण हा सगळ्याला सांगायला लागला, बघा 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 बघा
ब्रह्माच्या पाठीवर पाय दिला. ब्रह्माच्या कुठल्या नरकात जाणार हा ते चालूच झालं त्याचं. गुरुदेव म्हटले इकडे काय म्हणणं आहे तुझं? म्हणले यांनी ब्रह्माच्या पाठीवर पाय दिला. गुरुदेव म्हटले अरे त्याने तरी फक्त पाठ तुडवली, तू माझी जीभ तुडवली याची वाट काय? म्हणजे जीभ तुडवली म्हणजे कारण गुरुच्या आज्ञेचं पालन करावं ना, आणि मग गुरुच्या आज्ञेचे पालन न करणं म्हणजे एक प्रकारची जीभ तुडवली रे. त्याने तर पाठ तुडवली, हा पृष्ठभाग आहे, पण तू अगोदर जीभ तुडवली, मग अपराधी तू अधिक का तो अधिक, असं गुरुदेव त्याला बोललेत. सांगायचं तात्पर्य का गुरुच्या आज्ञेचं पालन व्हावं हे तन्वार्पणाचा प्रकार सांगताना म्हणतात. श्री गुरुच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करिता त्यांचे घरचे सर्व काम निराभिमान होऊन कुठल्याही प्रकारचा अंतकरणामध्ये अभिमान न होऊ देता, काय सेवाही आपण केली पण मी केली म्हणून हे झालं असं जर त्याचा अभिमान झाला का पुन्हा पहिले पाढे 25 आहे ते कोरा कोरा आहे. कारण सेवा केल्याच्या नंतर सेवेचा जर अभिमान झाला तर तोही आपल्याला फलद्रूप म्हणजे मनावा असं इष्टफल प्राप्त होत नाही. त्या रामकृष्ण परमहंसाचे भाचे होते हृदयराम, त्यांनी रामकृष्ण परमहंसाची खूप सेवा केली, पण सेवा केल्याच्या नंतर काहीतरी थोडंसं रामकृष्ण परमहंस एक दिवस बोलले, त्याला राग आला. तो म्हटला काय तुम्ही समजता काय स्वतःला? अहो मी होतो म्हणून तुमचा देह दिसला इतके दिवस. कारण रामकृष्ण परमहंसाला निर्विकल्प समाधी लागायचं कालिका मातेचं ध्यान करताना, आणि ते समाधी लागल्याच्या नंतर समाधीमध्ये उत्थानामध्ये 2 प्रकार असतात. काहीचं स्वतः उत्थान होतं, काहीचं परता उत्थान होतं. अनु हाती गुंतला नेणे बाहेरंग वृत्ती येता मग बळ लागे, यांचं काही परता उत्थान केल्याशिवाय होत नसे. आणि मग कोणीतरी परता उत्थान केल्याचं नंतर ते देहा भानावर यायचे. कधी कधी त्यांना समाधी अवस्थेतून उठून त्यांना भरवावं लागायचं. आणि सगळी सेवा खरंच त्या हृदयरामने केली होती, म्हणजे अगदी हृदय होऊन आत्माराम होऊन त्यांनी सेवा केली. पण थोडासा त्याला त्याचा अभिमान झाला आणि रामकृष्ण परमहंसाने त्याला म्हटले क्षमा कर बाबा, अरे नको असं. नाही म्हटले मी आता थांबणार नाही. तो तिथून निघून गेला. पण नंतर त्याच्या भयंकर त्याला दुष्परिणाम पुढे चालून त्याला भोगावे लागले. का? सेवा केली नाही का? केली, पण त्याचा काय झाला, थोडासा अभिमान झाला. तर निराभिमान होऊन गुरुच्या घराची आपण सेवा करावी म्हणून म्हणतात काय निराभिमान होऊन करावे. त्यांना जरूर वाटत असल्यास त्यांचे हातपाय चेपावे. गुरु संन्यासी असल्यास त्यांचा मठ झाडणे, सारवणे, छाट्या धुणे, पाणी आणणे, भांडी घासणे असे ज्या वेळेला जे काम पडेल ते करावे. गुरुग्रस्त असल्यास त्यांच्या इच्छेला अनुरूप घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा. गुरुग्रस्त नसतो असे नाही, कारण उद्दालक, याज्ञवल्क्य, जनकादिक ही ग्रस्त गुरु असल्याची वेदामध्ये कंसात उपनिषदामध्ये हा भाग प्रसिद्ध आहे. याप्रमाणे गुरुसेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे यास तनु अर्पण असं म्हणतात. आणि हा तनु अर्पणाचा प्रकार आपण नवनाथ ग्रंथामध्ये पहा. नवनाथ ग्रंथामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ, ते कुठल्या आता नगरीचं नाव वगैरे नाही सांगता येणार, पण तिथे गेल्याच्या नंतर गोरक्षनाथांकरता म्हणजे दोघाकरता मधुकरी आणण्याकरता गोरक्षनाथ गेले मच्छिंद्रनाथाकरता. आणि आपल्या तो कोणता सण असतो त्याला ते येसूर वगैरे काय म्हणतात, ते वड्या वगैरे करतात. तर अशा वेळेला ते घेऊन आलेत. घेऊन आल्याच्या नंतर तो येसूर का वड्या काहीतरी ते मच्छिंद्रनाथाला खूपच आवडल्या म्हटले. आणि म्हटले बाळा हे अजून भेटेल का? म्हटले भेटेल ना गुरुजी, मी घेऊन येतो. ते गेले आपले माते भगवती भिक्षामदी जिथून आणलं होतं तिथेच गेले. ती म्हणले लागल्यावर तू आत्ताच मधुकरी घेऊन गेला? हो म्हटले, पण तुम्ही जो ते अमुक केलं ते आमच्या गुरुजीला खूप आवडलं, थोडंसं आणखी द्या. आणखी द्या म्हटले. असं कुठं असतं काय? म्हटले एकदा दिली आता नाही भेटणार. म्हटले तो काय देणार? ते म्हटले काय देणार म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते देणार. ते म्हटले शरीरातला माझं पूर्ण शरीर मागा ते देतो, किंवा शरीरातला एखादा अवयव लागेल तो देतो, पण माझ्या गुरु करता तुम्ही ते द्या. त्या माऊलीला काय माहिती असंही करणार. म्हणजे मग तुझा डोळा दे मला, मी देते तुला ते खीर वगैरे काय पाहिजे ते. यांनी क्षणाचा विलंब न करता घातला हातानं काढला ना डोळा. हे काय सोपी गोष्ट आहे का? डोळा काढला, ते बुबुळ काढलं, हातावर घेतलं, ते रक्ताचा पाठ लागला, हे घ्या म्हटले, आणि माझ्या गुरुजीला तेवढं ते द्या. ती माऊली ते तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणली बाबा हे काही नको. तिने काय तो पदार्थ आणून दिला. ते गुरुजीकडे घेऊन आले, हात लावला. गुरुजीले म्हणते हे घ्या. गुरुजी म्हणू लागले पण तू हात का लावला? काय म्हणले तुम्ही अगोदर खाऊन घ्या. नाही नाही म्हटले, तू हात पहिला काढल्याशिवाय मी घेणार नाही. काही नाही म्हटले. ती माऊली द्यायला तयार नव्हती, आणि तिने म्हटले तू मला काय देणार? मी म्हटलं तुम्ही मागाल ते देणार. मग तिने मला डोळा मागितला, मी दिला. वेळ आहेस की काय म्हटले? एका साध्या ते सुर खेळा करता डोळा काढून दिला. हो म्हटले गुरुजी तुमच्या पुढे काय डोळा मान आहे काय? सगळं शरीरच तुमचं असल्यामुळे डोळा काय घेऊन बसला? तिने मागितलं असतं प्राण तर तू मी हसत दिला असता. इतका ते गोरक्षनाथ सहज म्हणतात. ते मच्छिंद्रनाथाच्या कृपेने त्यांना पूर्ण पूर्ववत ते झाले. पण हे पूर्ववत होणार हे काय त्यांना अगोदर माहिती आहे का? त्यावेळेला कायमचा डोळा देण्याची ताकद आहे ना, हे तन्वार्पण प्रकार आहे. ते तुकाई महाराज गोंदवलेकर तुकाई महाराज यांना प्रभू रामचंद्र गोंदवलेकर महाराजांच्या स्वप्नात आले.
आणि स्वप्नात आल्याच्या नंतर आपल्याला गुरु करायचे. मग गुरु करायचे म्हटल्याच्या नंतर काय करावं म्हणले, काही नाही. मग त्यांना सांगितलं का अमुक अमुक ठिकाणी एक तुकाई म्हणून महाराज आहेत, त्यांच्याकडे तू जा आणि त्यांना गुरु कर. भगवंताने सांगितलं. हे गेलेत. गेल्याच्या नंतर ते तुकाई महाराज म्हणजे अवलिया महात्मा, हे गोंदवलेकर महाराज तिकडून येताना दिसले आणि त्यांनी गोटे घेतले आणि लागले फेकायला, गोटे मारायला लागले, शिव्या द्यायला लागलेत, काहीतरी अपशब्द बोलायला लागलेत. पण हे काही माघार घेईना. मग त्यांनी यांना गोटे मारल्याच्या नंतर यांचं अंग टिसलं, गुडघे फुटले, डोकं फुटलं, रक्तबंबाळ झाले. पण ते मागे गेले आणि ते गोटे खात खात त्यांच्या पुढे गेलेत आणि त्यांचे चरण पकडले. चरण पकडल्याच्या नंतर ते म्हणायला लागले, चालता हो. नाही म्हणले, मी चालता होणार नाही, मला प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे आणि मी तुम्हाला गुरु करणार. म्हटले, गुरु करणार काय, ते एवढं सोपं वाटलं का? तू जरी मला गुरु करणार तर मी तुला शिष्य नाही करणार. म्हटले, तुम्ही करा अगर न करा, मी तुम्हालाच गुरु करणार. मग म्हटले, मग माझं ऐकावं लागणार. ऐकल ना. म्हटले, काय करू सांगा. म्हणजे काही नाही, लेकरं खेळत होते असे बाजूला. ते लेकरं खेळता येत ना. म्हणले, हो. तिथे एक खड्डा खोद म्हटले. खोदला त्यांनी, काय 4-2 परस काय लागेल तसा, आणि ते सगळे लेकरं उचलून टाकतायत. म्हणले, ते टाकले. ओढ म्हणले, माती ओढली, बस त्याच्यावर ध्यान लावून बसलेत ना. ते ध्यान लावून बसलेत. आता मी म्हणेपर्यंत डोळे उघडायचे नाही. चालेल म्हटलं. आणि हे गेले गावात तुकाई महाराज. त्या सगळ्या लोकांना सांगितलं, कोणतरी ढोंगी आला आहे, त्याने खड्डा खोदला, तुमचे लेकरं गाडलेत, वरून माती ओढली, तो वर ध्यान लावून बसला. म्हटले, जाऊन बघा. आता हे ऐकल्याच्या नंतर ते आईबाप शांत राहतील काय? ते आईबाप हातात काय दान काय असेल ते घेऊन आलेत आणि त्यांनी ते पाहिलं. मुलं तर खरं दिसत नाही आणि आई याच्यावर बसलेला दिसतो, खरंच इथंच आहे. इतका मारला का ते बेशुद्ध पडले. तरी लोक मारत होती. बेशुद्ध पडले, रक्तबंबाळ झाले, शरीराची शुद्ध बुद्ध त्यांना हरले. आणि मग त्यातले काही म्हणायला लागले, आता काय होणारी गोष्ट होऊन गेली, आपण किती मारलं तरी आपले लेकरं येणार आहे का? बरे, बेशुद्ध पडून याला मार तरी कळतो का? लोक ती बिचारी निघून गेले. ती लोक निघून गेलीत. आणि मग काही वेळाने यांनी पाण्यावर तुकाई महाराजने त्याच्या तोंडावर पाणी फिरवलं गोंदवलेकर महाराजच्या. आणि मग ते उठलेत. म्हणले, आता करणार का मला गुरु? म्हटले, हो, आताही मी तुम्हालाच गुरु करणार. म्हणले, आताही तुला असं झालं? नंतर नाही म्हणले, मी तुम्हालाच गुरु करणार. आणि ती त्यांची निष्ठा पाहिली, त्यांचं तन अर्पणाचा प्रकार पाहिला. म्हणले, एक काम करा, आता ती माती बाजूला काढ. आणि ती माती बाजूला काढल्याच्या नंतर ते कानोबा पाठकासारखं ते लेकराला बोलवलं, ते उठवल्याच्या नंतर ती लेकरं काय जणू काय झोपेतून उठली, ते आपापल्या घरी निघून गेली. आणि मग त्यांनी त्यांचा स्वीकार केला. याला तन अर्पण प्रकार म्हणतात. का किती समर्पण असावं हे तन अर्पण प्रकाराच्या बाबतीत. तसंच पुढे मन अर्पण, वाणी अर्पण आणि धर अर्पण असे काही समर्पणाचे प्रकार आहे. त्यावरती काही संतांची वचनं आणि संत वाङ्मयात प्रसंग बाबाच्या मुखातून जे ऐकलेले आहेत त्याचा अनुवाद आपण उद्याच्या दिवशी करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. निष्ठा जी जी जी.